दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे आणि शिरूर परिसरामध्ये एका लॉज बाहेर बसून तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा। विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा। त्यांचे व्हिडिओ काढून या महिलांना तो ब्लॅकमेल करायचा। त्यानंतर मग शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायची अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। स्वतःसह कुटुंबाची बदनामी नको यासाठी अनेक महिलांनी याबाबत तक्रारही दिलेली नाही। त्यामुळे आता आरोपीचा गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढला होता। दत्तात्रय गाडे संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आलेली। विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांना तो ब्लॅकमेल करत होता। तर शिरूर परिसरामध्ये लॉज बाहेर बसून तो महिलांना हेरायचा। विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर तो कायमच पाळत ठेवायचा। विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांचे छुपे व्हिडिओ तो काढायचा। महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत शारीरिक संबंधांसाठी तो जबरदस्तीही करत होता। तर बदनामीमुळे महिलांनी तक्रार न केल्याने आरोपीचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढतच गेला।